नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये अप्रेंटिसशिप केल्याचा फायदा होतो का? ग्रुप डी भरतीमध्ये मेरिट कशा पद्धतीने लागतं अप्रेंटिसशिप केलेलं असेल तर? आणि रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करायचं असेल तर काय प्रोसेस असते? ITI केलेलं असेल फक्त तर तुम्ही ग्रुप डीच्या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता का? सर्व डिटेल्स माहिती पाहूया. तर ज्यांनी देखील रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेलं आहे, रेल्वे डिपार्टमेंटमध्ये, त्यांच्यासाठी 20% आरक्षण असतं आणि हे 20% आरक्षण आपण पाहत आहोत ते 2019मध्ये जी रेल्वेची ग्रुप डी भरती झालेली होती त्या नोटिफिकेशननुसार 20% आरक्षण तिथे देण्यात आलेलं होतं. रेल्वेच्या कामगारांसाठीच्या मागण्या करण्यासाठी जे देखील युनियन्स असतात त्यांची मागणी नक्कीच 1/3 आरक्षणची होती अप्रेंटिसशिप ज्यांनी रेल्वेमध्ये केलेले आहे त्यांच्यासाठी. परंतु त्या मागणीची अजून देखील अंमलबजावणी झालेली नाही. येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये नक्कीच समजेल 2024मध्ये जे ग्रुप डीचं नोटिफिकेशन येणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच समजेल की किती टक्के आरक्षण यावेळी त्यांनी ठेवलेलं आहे. कारण की यापूर्वी देखील युनियनची पूर्णपणे अशीच मागणी होती की ज्यांचा ITI झालेला आहे त्यांच्यासाठीच पूर्णपणे वॅकन्सी ग्रुप डीमध्ये असावी. म्हणजे ग्रुप डी भरतीमध्ये क्वालिफिकेशन जी आहे ते फक्त ITI वाल्यांसाठीचं असावं, तेच लोक फक्त अप्लाय करू शकतात, अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. परंतु त्याची देखील अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आहे. काही पोस्ट फक्त 10वी पासवाल्यांसाठी ठेवलेल्या आहेत ग्रुप डीमध्ये रेल्वे डिपार्टमेंटमध्ये. परंतु बऱ्यापैकी 80% पोस्ट ह्या टेक्निशियन डिपार्टमेंटमधल्या ज्यांचा ITI झालेला आहे किंवा त्या इक्विलंट ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. देखील रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे त्यांचं मेरिट कशा पद्धतीने लागणार आहे तर त्यांचं 20% आरक्षणामध्ये त्यांचं मेरिट त्यांचा सेपरेट विचार केला जातो. त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते 20%मध्ये. जर 20%मध्ये ती मुलं त्यांना मिळाली नाहीत, ते कॅन्डिडेट्स मिळाले नाहीत रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप केलेले, तर जास्तीत जास्त जनरल कॅटेगरीचा इथे विचार करण्यात येतो 20%मध्ये. परंतु फर्स्ट प्रायोरिटी ही फक्त रेल्वेमध्ये ज्यांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे त्यांच्यासाठी असते. आणि रेल्वेमध्ये जर तुम्हाला अप्रेंटिसशिप कंप्लीट करायची असेल किंवा अप्रेंटिस करायचं असेल तर ज्यांचं देखील ITI झालेलं आहे किंवा जे कॅन्डिडेट्स आत्ता ITI करत आहेत त्यांनी नक्कीच रेल्वे जसे ग्रुप डीची भरतीचं नोटिफिकेशन काढतं अगदी त्याच पद्धतीने RRC अप्रेंटिसशिपसाठीचं देखील नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशन येतं. त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता RRCकडे. आम्हाला ग्रुप डीमध्ये रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमच्या 10वीच्या मेरिटवर तिथे तुमचं मेरिट लागतं. 10वीचे तुमचे जे मार्क्स आहेत त्यानुसार तिथे मेरिट लागतं आणि त्यानुसार तुम्ही तिथे अप्रेंटिसशिप करण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येतं. तर अप्रेंटिसशिप जी देखील 1 वर्षाची आहे ती तुम्ही कंप्लीट केल्यानंतर रेल्वेमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येतं आणि त्यानुसार तुम्ही ग्रुप डीच्या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता आणि यांच्यासाठी सेपरेट हे 20% आरक्षण ठेवण्यात येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही रेल्वेमध्ये जर अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे तर याचा नक्कीच ग्रुप डीच्या भरतीमध्ये तुम्हाला छान फायदा होणार आहे. ज्यांनी देखील कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांच्यासाठी हे 20% आरक्षण नाही आहे. फक्त रेल्वे डिपार्टमेंटमध्ये ज्यांनी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे त्यांच्यासाठी हे 20% आरक्षण असणार आहे. परंतु ज्यांनी बाहेर अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे त्या ITI बेसिसवर रेल्वे ग्रुप डीच्या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकतात. फक्त त्यांना हे 20% आरक्षण मिळणार नाही आहे. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त ITI ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.